मुंबईचा विकास आराखडा बनतोय, पण या सगळ्यामध्ये कोळी समाजावर अन्याय झाल्याच्या अनेक तक्रारी बीएमसीकडे देण्यात आलेल्या आहेत। मी आता जुहूमधल्या मोरागावमध्ये आलेली आहे। इथले अनेक मच्छीमार आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या सगळ्याच्या तक्रारी बीएमसीकडे केलेल्या होत्या। डीपी प्लान बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण पूर्ण कोळी समाजावर यात अन्याय केला जातोय। गोराईपासून जुहूपासून वरळीपर्यंतचे मच्छीमार नाराज आहेत। काय चुकतंय नेमकं बीएमसीचं? बीएमसी असं चुकतं आहे की आम्ही बरेच पत्रव्यवहार केलेला आहे आणि जो आता आपण इकडे प्लॉटवर थांबलेला आहे, इकडे वर्षानुवर्ष होडी ठेवण्यासाठी, मोठ्या बोट्या ठेवण्यासाठी, जाळ्या सुकवण्यासाठी उपयोग करतो आहे आणि इकडे मासे वगैरे सुकवण्यासाठी आम्ही उपयोग करतो आहे। असं आम्हाला निदर्शन आले आहे की बीएमसीने इकडे ओपन प्लॉट दाखवलेला आहे। बरेच आम्ही दुसरं आमचं कोळी हाऊसिंग प्लॉट आहे, तो खाडीच्या पात्रात दाखवलेला आहे। ते असं आम्हाला वाटतं की आम्हाला मुंबईवर आम्हाला अन्याय होतो आहे। टीपी प्लान मध्ये अशा ज्या जागा आहेत, ज्या ॲक्च्युली तुमच्या मासे सुकवायच्या, होडी लावायच्या जागा आहेत, त्या ओपन प्लॉट दाखवल्या आहेत। काही ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन दाखवलंय। याचा काय परिणाम होऊ शकतो? हे धोकादायक काय? डीपी रिमार्क बनतात आहे, ठीक आहे। ओपन प्लॉट दाखवलं मग आम्ही आमचं संपूर्ण जीवन मासेमारीवरती आहे। आम्ही बोटा ठेवणार कुठे, सुकवणार कुठे? आता आज तुम्ही ओपन प्लॉट गव्हर्नमेंट दाखवतं, बीएमसी दाखवतं, आज आम्ही इकडे बोट्या वगैरे ठेवणार तर ते आमचे बोटा काढल्या जाऊ शकतात। तो आम्हाला सांगितलं जाऊ शकतात की हे ओपन प्लॉट आहे, तुम्ही याचा वापर करू शकत नाही। मच्छीमार लोक कुठे जाणार? मच्छीमार लोकांना आम्हाला काय समुद्र पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं पोट कसं भरणार? म्हणजे आम्हाला काय तिकडे हाकून घालणार काय? आम्हाला किती 4 पेढे गेली इकडे। आमच्या कोड्यांवर ते काय त्रास होऊ नये हे आमचं एवढं सांगायचं ना। आमचं कोड्याचं इथं काय अस्तित्व नेस्तनाबूत नाही झालं पाहिजे असं। कोळ्यांना नेस्तनाबूत करू नका असं सांगणारा एक आवाज मुंबईच्या विकास आराखड्याच्या निमित्ताने मुंबईभरातून आपण ऐकतोय। वसई असेल, गोराई असेल, तिथपासून ते वरळीपर्यंत उठणारा हा सगळा आवाज जो आहे तो मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये कुठे दबला जाऊ नये यासाठी आंदोलनांची ठिणगी पडण्याची देखील शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई।